नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज टापू। मित्रांनो, सध्या देशात लोकसभेच्या वातावरणासह आणखी एक उत्सव सुरू आहे, तो म्हणजे IPL अर्थात इंडियन प्रीमियर लीगचा। जगातील सगळ्यात मोठी समजली जाणारी लीग म्हणून IPL कडे आपण पाहतो। आता कालचा सामना जर आपण पाहिला तर लक्षात आलं असेल की पुन्हा एकदा IPL ची ट्रॉफी उंचावण्यासाठी विजयी सलामी देत चेन्नई सुपर किंग्सनं ऋतुराज गायकवाडच्या कॅप्टनशिपमध्ये बाजी मारली आहे। आता सगळ्या देशाचं आणि क्रिकेट प्रेमींचं लक्ष आहे ते म्हणजे आजच्या मॅचकडे, म्हणजेच ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सकडे। पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये होणारा आजचा सामना खूप रोमहर्षक होणार यात काही शंकाच नाही, कारण जवळपास 15 महिन्यांच्या नंतर ऋषभ पंत खेळणार आहे। अपघातातून सावरल्यानंतर तो कोणताच सामना खेळू शकला नसल्यामुळे ऋषभ पंतकडून कोणत्या प्रकारचा चमत्कार होईल हे पाहणं औत्सुक्याचा विषय आहे। ऋषभ पंत आपल्या पूर्वीच्या अंदाजाप्रमाणे खेळतो की नाही, सोबतच चौकार आणि षटकारांची बाजी करतो की नाही, हे देखील पाहणं आनंददायी असेल। शिखर धवन याच्या पंजाब किंग्सच्या आव्हानासमोर ऋषभ पंतची काय स्ट्रॅटेजी असेल हे पाहणं देखील आनंददायी असेल। दिल्ली कॅपिटल्सचा कोच रिकी पॉन्टिंग यानं ऋषभ पंतच्या बाबतीत एक विधान केलं। तो म्हणाला की ऋषभ पंत कमबॅक करतोय ही एक अद्भुत कहाणी आहे। यापुढे तो असं म्हणाला की क्रिकेटच्या विश्वात जो कुणी क्रिकेटवर प्रेम करतो त्याच्यासाठी ऋषभ पंतचा प्रवास हा प्रेरणादायी आहे असेल। गेल्या वर्षीचा IPLचा हंगाम पाहिला असता दिल्ली कॅपिटल्सची टीम 14 सामने खेळली आणि त्यामध्ये फक्त 5च सामने जिंकू शकली। दिल्ली कॅपिटल्समधील जे स्टार खेळाडू होते ते देखील आपली चमक दाखवू शकले नाही, सोबतच त्यांच्यासोबत ऋषभ पंत नसल्यामुळे मोठा फटका सहन करावा लागला। आज आणखी एक विशेष गोष्ट आहे ती म्हणजे मोहालीमध्ये मुल्लनपूर या ठिकाणी उभारलेल्या स्टेडियमची। 33,000 प्रेक्षकांची क्षमता असणारे हे स्टेडियम आज पंजाब किंग्ससाठी देखील सज्ज आहे। एकीकडे शिखर धवन असं म्हणाला की नवीन होम ग्राउंड आमच्यासाठी लकी चार्म असेल, कारण आमची टीम देखील आजच्या सामन्यासाठी उत्सुक असून जिंकण्यासाठी तयार आहे। दिल्ली कॅपिटल्सनं पुन्हा ऋषभ पंतवर कर्णधार पदाची धुरा सोपवून विश्वास दाखवलाय। तब्बल 454 दिवसाच्या नंतर कमबॅक करणारा ऋषभ पंत 17व्या सीझनमध्ये काय चमक दाखवतो हे पाहणं अगदी आनंददायी असेल। पण त्यासोबतच पत्रकारांशी गप्पा मारल्या असता तो म्हणाला की मी खूप आनंदी आहे, कारण प्रोफेशनल क्रिकेटमध्ये कमबॅक करणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। बाकी काही सांगत नाही, मी फक्त एवढंच सांगतो की माझ्या पहिल्या सामन्यावर मी माझं लक्ष केंद्रित करत आहे आणि विजयी ट्रॉफी उंचावण्याच्या तयारीत आहे। आता थोड्याच वेळात मॅच सुरू होणार आहे, तेव्हा बघूयात नेमकं काय होईल ते। तोपर्यंत आपण पाहत रहा न्यूज टापू।